मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन फॉन्ट हा DGचा नवीन फॉन्ट घेऊन आलेलो आहे। इथून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 1, 2 व 3 असे 3 DG फॉन्ट पाहायला मिळाले असतील, तसेच तुम्ही ते डाउनलोड देखील केले असतील। पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा आपण 4 नंबरचा DG प्रो फॉन्ट आपण तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यासाठी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी आपण टेलिग्रामवरती आपण फॉन्ट दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। पासवर्ड या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तो पासवर्डचा यूज करा आणि तुम्ही देखील अशा प्रकारे फॉन्टचा यूज करू शकता। तर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपण आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता आपण सुरुवात करू। चला। मित्रांनो, तुम्ही आता 3 व्हिडिओ तुम्ही बघितलेत। DG प्रो फॉन्ट 1, 2, 3 अशा आपण 3 व्हिडिओचे 3 फॉन्ट आपण दिलेले आहेत। आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 4था फॉन्ट देणार आहे। तर आपण पिक्सेल लॅब ओपन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपलं युनिकोड पॅड हे देखील आपण ओपन केलेलं आहे। त्यात आपण 4 नंबरचा जो आपला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फॉन्ट मिळणार आहे, तो फॉन्ट आपण इथे सिलेक्ट केलेला आहे। आता इथं आपण तुम्हाला नाव टाकून दाखवतो, जास्त वेळ घेणार नाही आहे, थोडे कमी वेळात आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि हे फॉन्ट देखील तुम्हाला देणार आहे। तर इथं आपण आता डायरेक्ट आपण सुंदर नाव टाईप करून घेऊ। इथं प्रॉपर आपल्याला डिटेल या फॉन्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकदम नॉर्मल आपण टायपिंग करून घेतलेले आहे। इथे तुम्हाला आपल्याला व्हेरियस डिझाईन टाईपमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतील। इथं आता आपण नाव कॉपी करून इथं पेस्ट केले। त्याचबरोबर इथं आता आपण पेस्ट केलं फॉन्ट, आपण त्याला ॲप्लाय केला। त्याचबरोबर थोडंसं अलाइनमेंट चेंज करून आपण साईज देखील वाढवली। तुम्हाला एकच नाव आपण 2-3 प्रकारे टाईप करून दाखवतो मी, कशा प्रकारे आपण टाईप करू शकतो हे आपण तुम्ही बघू शकता। हे पहिलं, आता आपण थोडंसं दुसऱ्या प्रकारे टाईप करून दाखवू। हा मित्रांनो फॉन्ट आपल्याला पाहायला मिळत असेल श्रीलिपीमध्ये, पण हा सेम फॉन्ट आपल्याला तिथे श्रीलिपी फॉन्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पण त्यात आणि यात फरक आहे मित्रांनो। यात आपल्याला बरेच पार्ट आपल्याला जसे की आपले फॉन्टची स्टाईल हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते, तशी श्रीलिपी फॉन्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। आता इथं आपण इथं जसं आपल्याला योग्य वाटेल त्या टाईपमध्ये आता आपण टाईप करून घ्यायचं। आता इथं बघू शकता मी 2 नाव आपण एकच नाव 2 वेळा टाईप करून घेतले, कशा प्रकारे आपण करू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल। तर हा फॉन्ट तुम्ही तुमच्या बॅनरसाठी आपण यूज करू शकतो। तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। फॉन्टची लिंक आपण डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा आपण फॉन्ट देत असतो, तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करा। पासवर्ड या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे, तो पासवर्डचा यूज करा आणि तुम्ही देखील यूज करू शकता हा फॉन्ट एकदम फ्रीमध्ये। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आणि एकदम क्वालिटी असे व्हिडिओ घेऊन, तसेच नवीन फॉन्ट आपण पुढच्या व्हिडिओत घेऊन येतो आहे।